राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची घटना बघण्यासाठी आपल्याला जायचंय धुळे जिल्ह्यात। धुळ्यामधला साक्री तालुका आहे, साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे। वय 14, इतकी सुंदर दुरी हाडाची पोरगी आणि तितकीच तल्लक आणि बुद्धीला बी चांगली, शाळेला बी एक नंबर। नाव ठेवू आपण निर्भया। तिची बहीण होती थोरली, ती दिली होती तिथून जवळच गाव आहे, तिच्या गावापासून जवळचं गाव आहे इच्छापूर, त्या ठिकाणी बहीण दिली होती। आणि दिनांक 22 ऑक्टोबरच्या आधी 21 ऑक्टोबरला त्या इच्छापूरची यात्रा होती। मग बहिणीने धाकट्या बहिणीला बोलावलं, म्हणली ये, दिवाळीच्या सुट्टी आता येतो। दोन मैत्रिणी चुलत भाऊ गेली यात्रेला गेले, बहिणीचे इथे गेले। संध्याकाळी जेवण झालं, मग आता थोडा म्हणले चला आपण 7-8 वाजले होत्या, संध्याकाळ अंधार पडला होता, आपण यात्रेत फिरून येऊ। आता गाव यात्रा म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने यात्रा जायचं, खिशात पैसे नसतील तर अजिबात यात्रेला जायचं नाही, ध्यानात ठेवा। कारण यात्रेला गेल्यानंतर आतलं मन आहे का एखाद्या गोष्टी काहीतरी खावं असं जातं, काहीतरी घ्यावं असं जातं, पण ते घ्यायचे पैसे नसतील तर किती प्रकारची कुचंबना होते हे मला विचारा। त्यामुळे मी यात्रांना गेलो नाही कधी। माझ्या लय अन्याय केलाय परिस्थितीने, पाहिला आपले जीवनातला आनंद निघून गेला त्यावेळेस। कुणाला गुडीशेव खाऊशी वाटते, रेवड्या खाऊशी वाटते, गरम जिलेबी खाऊशी वाटते, पैसे असले पाहिजे, तो पैसा महत्वाचा आहे। या ठिकाणी ही निर्भया गेली, दोन मैत्रिणी गेल्या, तर यांना डोक्यात काय होतं, बांगड्या बिंगड्या आपल्या पाटल्या घ्याव्यात यात्रेतून आणि थोडंसं खायला घ्यावा आणि आपलं घरी जावा 9 वाजायच्या आत। जशी ती यात्रेतून बाहेर पडायला निघाल्या ह्या पुरी, तशी साईडला थोडी मोकळ्या जागेत ती नाही का गोल पाळणं असतात बघा, ती डिजेली नाव ती पाळणं चालू होतं। बाया पुरी सगळ्या बसलेल्या, ह्यांची प्रचंड इच्छा झाली की आपल्याला पाळण्यात एक फेरा मारायचा। भीती होती, कधी बसली नव्हती, पण एक उत्सुकता असते। धरायला दांडकय जाम, लय बिया वाटायला लागलं तर बाबा मी डोळे मिटून घेईन। बसल्यानंतर त्यांनी केलं चालू, घराघरात आधीची मजा निघून गेली, नंतर ती लागलं डोळे फिरायला आणि चक्कर यायला। बरेचसे तिथून उतरल्या साईडला जाऊन 5-10 मिनिटं त्यांना उभं सुद्धा राहता हालताच येतं, असं होतं। तशा प्रकारची तिला उतरली की चक्कर आली। चक्कर जशी आली तशी बाग शेजारची थांब 5 मिनिटं, होईन सगळे व्यवस्थित। ह्या सगळ्या यात्रेत फिरत होत्या, सगळे हे करत होत्या। एक 4 राक्षस ते तिथं बहिणीच्या आल्यापासून त्यांच्या पाळतीव होतं। एवढी देखणी पोरगी, हिचं काम काढायचं, ही जर बघायला मिळली तर किती बरं होईल। अशी मानसिकता ठेवून 4 नराधम राक्षस, ते कसले असतात माहितीये का, हे असे 40-50-60चे जुने नाहीत, 12-13-14चे सुद्धा नाहीत, 25-30चे तर विवाहित अजिबात नाहीत। ही नवीन फुटलेली केस, ही वेगळाच एक प्रकार असतो बघा। 1000चा बूट, 50,000चा मोबाईल, कपडे, मानसिकता आई एम डॉन, काट डालेंगा, हम जुबान नहीं सीधा काम कर देते, खलास कर देते, हम धमकी नहीं देते सीधा मर्डर कर देते। ही एक अशा पार्श्वभूमीची असतात। पोलिस आणखी आणतात यांना पार्श्व भागाव, पण ह्यांची संख्या लय प्रचंड वाढली। यांना भगत सिंगचा काय घेण देणं नाही, ते गांधी बिंदी मरून द्या, ते वावच काढत नाही ती, पण क्रांतिकारना संबोधित नाही ती। यांचे क्रांतिकारक वेगवेगळे प्रकारचे गँगस्टर, चौकात तलवारीने कोयत्याने वार करणारे गुंड आज जातात का, त्यांची रॅली काढायला ही चावलात असते। काय होतं अवघड थोडं, तर ही 4 जण पुढं काय होईल। त्यांच्याकडे कार सुद्धा होती, म्हणजे कुठला तरी एक सदन घरातला असला पाहिजे, बाकीचं रोटी पण तर पकडा। अशा प्रकारचे 4 जण ह्या पोरीच्या, तिच्या दिसण्याने, तिच्या हालचालीने, तिच्या लटके झटके बघून
ही ह्या वयातली अवलाद फार इडी झाली, बिथारली फार. त्यांना माहीत नव्हतं की ज्या बोगाच्या मागं तुम्ही चाललाय त्या बोगाने तुमचं आत्ता असलेलं कवळं कवळं आहेत ना, हे सुद्धा फार पिकून गेलं पांढरं पडून, तरी तुम्ही सुटू शकत नाहीत. हे कळत नाही लोकांना. ती होतीच. त्यांनी गाडी अशी अंधारासाठी 8 वाजता बऱ्यापैकी आपलं तुम्हाला माहिती अंधार पडतो. 8:15 झालेली घटना. तिला चक्कर आले होते निर्भयाला. त्या मैत्रीण तिथं जवळ आहे. पुरीच काय तिथं कोण नव्हतं. त्याच्यामुळं चुलता पुतण्या चुलत भाऊ सक्का भाऊ कुणीतरी मुलींनी बरोबर असावं कुठं जायचं म्हणलं देणार ठावीस का काळ बेकार निघाला. आपल्या भाऊ असं चुलत भाऊ असं मावस भाऊ असं ह्या नात्याचा माणूस बरोबर पाहिजे. कारण यांना आकली कमीत पुरीला सुद्धा 14 वर्षाच्या पुरीला काय कळतं. शनी डोकं लावलं 4 जणांनी. पुरीला चक्कर आली. सारखा आम्ही दवाखान्यात नेतो म्हणून तिथं गुंगीतच होती अशी चक्करच्या. उचलली 1 जणांनी गाडीच्या मधल्या सीटवर टाकली. तोवर दुसऱ्या गाडी चालू हल्ला स्टार्टर यांनी ती पोरीचं याला म्हणतात अपहरण करून टाकलं इच्छापूरमध्ये यात्रे दिवशी. घटना घडली या 21 ऑक्टोबर 2025. दिवाळीचा दिवस हो, दिवाळीच तोंडाव. तिथून नेली. तिच्यावर अत्याचार केले चौघांनी. त्यासाठीच नेले लोक. ते तर महत्वाचं आहे लोकांना. त्याच्या पायी हा देह जरी फाशी लटकायची पाहिजे तरी हरकत नाही, पण ते महत्वाचं आहे. कदाचित त्याच्यातल्या लोकांना असं वाटतं असेल की माझा माव राजकारणाशी संबंधित आहे, माझा बाप आमदारशी संबंधित आहे, मी काही केलं, मी गरीबाच्या लेकीव हात टाकला तरी माझी कुणी शे उकडू शकत नाही असं वाटत असेल ना. मानसिकता कुठून तयार होते बघा. काहीतरी त्याला वाटत असेल की मला वाचवत्यान. आपलं कोणी पोलीस न्यायव्यवस्था आपलं वाकडं करू शकत नाही. आपला राजकारणाशी संबंध आहे. तर राजकारण्याला राक्षसकारणी म्हणलं पाहिजे असं कधी वाटतं मला. सगळेच वाईट नाहीत, सगळे चांगले पण नाहीत. पार खाण्याची क्षमता आपल्यात नाही. कार्यक्रमच करून टाकला त्यांनी आपला. काय करणार आमच्यासारखा बुंबलून अत्याचार केला. त्यांनी टोकाचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर लोखंडी वस्तूसारख्या हत्यारांनी 3 गाव आहेत डोक्यात. फार तडा गेला ह्याला मेंदूला. त्या जे गाव आहे इच्छापूर तिथून एक 5-6 किलोमीटरवर हायवे. त्या हायवेला हायवेच्या कडलं बॉडी टाकून दिली. हे निघून गेले. ही घटना सकाळच्या पारी लगेच 22 ऑक्टोबरला जशी उघडकीस आली. आता त्या गावातल्या लोकांनी तर प्रचंड मनस्ताप आणणारी घटना. मुलीची बॉडी सापडली त्यावेळेस मुलीचा एक डोळा सुद्धा गायब होता. डोळाच नाही. काय केलं असेल बघा. लय अवघड आहे जगाचं सगळं. भयानक परिस्थिती अगदी. ते मृतदेह उचलला. पोलिसांनी त्यांची कारवाई पार पाडली. पोलीस स्टेशन कुठलं आहे? साक्री पोलीस स्टेशन. पंचनामा केला. रीतसर कायदेशीर PM ला पाठवला. जे पण तिथून पुढे घडलं ते फार भयानक. आता सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात काय असतं माहिती आहे का की असं इतकं भयानक झालं का लोक कष्ट करा भाकर खा म्हणणार सर नाही. आणि आपल्या बापांनीच काढलेली लोक अवलाद असतात. त्यांना वाकड तिकडे काही लोकांना जमत नाही. काय बापांनी न काढलेली वेगळी असतात ती लोक. त्यांना वाटतं की आता हे इतकं अति झाले वाईट झाले आरडाओरड. ही जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना अटक होईल, त्यांना फाशी होईल, काही होईल ही अपेक्षा सर्वसामान्य माणसाची. या घटनेत त्या लोकांच्या अपेक्षा. पोलीस तक्रार गुन्हेगारांचे जे आरोपी त्यांच्या विरुद्ध याला टाळाटाळ करायला लागले. गावकऱ्यांची तर अक्कल. पण ही घटना जशी गावात कळली प्रचंड अख्खं गाव कुणी कामाला गेलं नाही काय नाही मोर्चा. सगळे मीडियाला आहे बघा दिसतंय सगळं म्हणजे प्रचंड आक्रोश. मुली महिला सगळ्या ह्याच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर. अशी परिस्थिती जेव्हा होते त्यावेळेस वर फोन होत्या ध्यानात ठेवा. मग प्रकरण दबलं जात नाही असं असतं ते. मग जसं सगळे मोर्चा निघाला तसं पोलीस स्टेशननी त्या आरोपींना अटक केली आणि कलम लावले 103, 137 आणि पोस्को अंतर्गत कलम योग्य लावल्यात. अटक केली
आणि गुन्हा रीतसर कायदेशीर दाखल केला. आता नुसता गुन्हा दाखल केला एवढं एक वाक्य आपण काय मागतो, फक्त त्या गुन्हा दाखल करताना त्याच्यामध्ये काही फट्टी त्रुटी नाही राहिल्या पाहिजे हे लक्षात घ्या. ज्याच्या ज्याच्या अन्याय होईल, ज्याच्या ज्याच्या घरचं लहानाचं लेकरावं असं अन्याय होईल त्यांनी डोक्यात ठेवा. वकिलांच्या थ्रू ती बी फौजदारी वकील निष्णात वकिला थ्रू साहेब गुन्हा कसा दाखल केला तुम्ही केस स्टडी करा हे मागितलं, ही मागणी आधी पाहिजे. त्याच्यात कुठला पुरावे आणि ह्याच्यात कुठलं काय ठेवलंय का त्यांचे स्टेटमेंट वगैरे, जितकी केस परफेक्ट बांधता येईल तेवढी ती न्यायालयात टिकते. जर त्याच्यात जर बारीक अगदी काही ठेवलं तर अवघड होऊन जातं पुढं. मग हे बाहेर येत्या 2-3 वर्ष तर आपण विसरून गेलेच असतो. आपल्याला काय रोज नवीन आहे घटना ऐकायला, आपलं असंच आहे. गुन्हा दाखल केला, गाव एकत्र झालं म्हणून काम जुळलं. आता ह्या प्रकरणात इतकी भयानक हत्या झालेली असताना कुठून काय कसं दाबण्याचा प्रयत्न केला. एक आदरणीय बाळूमामांचा भक्त काय असेल त्याला असतील काही ती लोक परवा नाही करत, त्यांच्या काळजाला एखादा विषय लागला नाही. एक सद्गृहस्थ त्यांचं नाव आहे रमेश सरक आणि भक्त बाळूमामाचाच, कारण धनगर समाज संघर्ष समिती यांचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. प्रेस पुढं आला गडी, जय बाळूमामाला भंडारा लावला, फटाफटा बोलला, 2 नावं सांगितली. 2 नावं अशी त्या रमेश सरक यांनी असं सांगितले डायरेक्ट मीडिया समोर, जे झाले ते तुम्हाला सांगतोय मी. असं सांगितलंय की आमदार गावित म्हणून कोणतरी हा फोन प्रेशर टाकत होता तिथल्या पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करू नका म्हणून. त्याला जबाबदार ते ज्यांनी ह्याला आमदार बनवला ते लोक आहेत, ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, रमेश सरक यांनी अजून दुसरं नाव घेतले DYSP संजय बागडे. हा बी वरून दबाव टाकीत होता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू नका. आमदारांना त्याचं काय रिलेशन आहे आणि काय विषय ही ह्या रमेश सरक यांनी सांगितलं की 2 जणांची नाव घेतली प्रेस पुढं डायरेक्ट, असा विषय. आणि जे काय होईल ना त्याला बाळूमामा बघून घेतील, खंबीर आहे, भांडारा आहे कपाळाला. गुन्हेगाराला जात नाही पात नाही काय नसते, ध्यानात ठेवा. याच्यात जातपात आणू बी नका. पण जे घडलं ते भयंकर घडलं. प्रत्येक समाजाने हे भोगलेलं आहे. ही मानसिकता चालली कुठं ही बघा. आता मी म्हणायचं आता ह्याचा आता उघड जबाबदार राजकीय नेते, त्याला वाईट म्हणा. कोणाचे जेव्हा आमदार आहे मग तो आमदार कोणाचा आहे? भाजपचा आहे का? अजिबात नाही. राष्ट्रवादीचा आहे का? अजिबात नाही. शिवसेनेचा आहे का? शिवसेनेचाची. उद्धव गटाचा नाही, तो शिंदे गटाचा आहे. मग शिंदे गट जबाबदार. मग शिंदे गटाला ज्यांनी फोडलं ते फडणवीस जबाबदार. त्याला जी पोचते ती RSS मोदी शाह जबाबदार. असं नसतं. ही पद्धतशीरपणे बसलेली सिस्टीम आहे आपल्या लोकांनी. जिथं जिथं भ्रष्टाचार वाढलाय आणि आता ही 3 पक्ष आहेत ना विरोधातले, शरद पवार गट, तुमचा उद्धव ठाकरे गट, अजून कोण काँग्रेस, ही वाट बघून की यांना गावा खेचतो आम्ही गावा सत्तेवर जातोय. सत्ता करणं असं असतं. ही ती गराय सोन अशी दुसऱ्या तांदळासारखी नाहीत. हे जेव्हा जाते हिथून पुढच्या काळात तुम्हाला सांगतो हात जोडून की जो कोणी सत्ते येईल, कुणी कुठला पक्ष राहिलाच नाही, तसं नावाला असतं ते. फक्त कुणी येईल, कायदा कडक केल्याशिवाय, कायद्यात बदल केल्याशिवाय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या पर्यंत, ह्या नवीन पिढीपर्यंत संदेश गेला पाहिजे. ही मोबाईलदारी पिढी आहे. ही क्षणोक्षणी नग्न फिल्म बघून वावरणारी पिढी आहे. काही एन्काउंटर होत नाही, काळजावर दगड ठेवून हे करावं लागणार आहे. ही गुन्हेगारी रोखून लय काळाची गरज आहे. हे नुसतं फोडाफोडीचं राजकारण हेन तेन, ही लोकांचा ह्याचा उद्रेक होऊ नका, ध्यानात ठेवा. आर्मी सुद्धा पुरायची नाही जर ओसाळलं तर. हे कळत नाही लोकांना. मी एवढं तोडून सांगतोय, जे तोडून लोकांना असं वाटलं पाहिजे. तर तुम्ही चांगलं केलं ना 100% मीडिया सुद्धा उचलून धरणार आहे. ते काय चाय बिस्कुटवाले नाही बरं का, तसं नाही. चांगली माणसं आहेत ते सुद्धा त्याचं कौतुक करणार आहे ना. समाजात असा संदेश जाणार आहे. आणि जे नारा धरणार नवीन कवळी फुटलेली जी पोरं आहेत केस, शेतलं मनात जाईल हायला आपला काहीतरी व्यवसाय करावा. नाही आपलं डोकं चालत ना, चायनीजची गाडी टाकू, काय चलन भाऊ इथं, काही सिजनेबल धंदा करू, काही करू, काहीच नाही जमलं. लोकांच्या गाड्या तरी 1000 रुपये रोज मिळतात. वॉशिंग सेंटर टाकलं तरी
पण गुन्हेगारी प्रवृत्ती नको, गुन्हेगारी मित्र नको, हा संदेश जाणं गरजेचं आहे माऊली. हा, पटलं तर घ्या, नाही तर तुम्ही बघताय रोज फोन वाईट वाटत असं ना तुम्हाला. सत्यमेव जयते असं जिथं अभिमानाने म्हणायला पाहिजे तिथं आजच्या डेटला, आजच्या तारखेला म्हणायला लागतंय अंधेरा कायम रहे.